द न्यू ब्लॉग. मस्त थंडी पडलेली आहे रियादमध्ये. इट्स 7 डिग्री बट इट फील्स लाईक 2 डिग्री. 3 लेअर आहेत टोटल, जॅकेट, स्वेटर आणि आतमध्ये टी शर्ट. आणि या मस्त थंडीमध्ये एक मस्त गोष्ट करायला चालू आहे, जी की AC मिलान वर्सेस नापोली ही मॅच बघायला चाललेली आहे. येस, सुपर कपची, इटालियन सुपर कपची फर्स्ट सेमीफायनल आहे ही. लास्ट इयरसुद्धा सुपर कपची एक सेमीफायनल पाहिली होती, जी की AC मिलान आणि युवेंटस. बट लास्ट टाईम ब्लॉग नाही केला बिकॉज मला तो एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता आधी. आय मीन ब्लॉग वगैरे होत राहील, व्हिडिओ वगैरे होत राहील, बट इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स वेअर आय सॉ 2 युरोपियन क्लब्स प्लेईंग. त्यामुळे त्या मागच्या वेळेस मी ब्लॉग नाही केला आणि आता ब्लॉग करणार आहे आपण. आणि आत्ताची जी AC मिलानची टीम आहे ती थोडीशी स्पेशल आहे. का स्पेशल आहे? कारण की लुका मॉड्रिच AC मिलानमध्ये आहे या सीझनला. आणि त्यासोबत प्युलिसिच तर आहेच, राफाएल लिओ पण खेळतो आहे. तर मजा येणार आहे. आणि नापोलीमध्ये सुद्धा मॅक्टोमनी आणि हॉयलंडसारखे प्लेयर आहेत. तर खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे. स्टेडियम पण खूप भारी आहे. ऑलरेडी 2-3 मॅचेस पाहिलेले आहेत तिथे मी. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे. सो लेट्स सी. खूप लकी आहे मी जे रियादमध्ये युरोपियन क्लब्सच्या मॅचेस पाहायला भेटतात आहे. आणि लास्ट 3 एक्सपिरियन्स खूप भारी होते. तर होपफुली आज पण एक्सपिरियन्स खूप चांगला असणार आहे. बट ऑब्वियस चांगलाच असणार आहे, कारण की इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स तुला बघायला भेटतात आहे. बेकार थंडी आहे. तर मी हात पण पडले, ग्लोव्स आणलेत मी, आता ते ग्लोव्स घालणार आहे. तर प्रॉपर युरोपियन वाईब येते आहे असं मला वाटतं आहे. السيدات والسادة، رقم 8 number 8 لوفيس تشيك. मॉड्रिच सबमध्ये आहे आणि राफाएल लिओ पण सबमध्ये आहे. फॉर्मर 2 चेल्सी प्लेयर्स पुलिसिच आणि एनकुकू
मस्त खेळत आहे दोघं पण. Two of the legends clubs of Italian football, AC Milan and Napoli. AC Milan खूप सारे लेजंड्स खेळलेले आहेत, लाईक डेव्हिड बेकहॅम, माल्दिनी, इब्राहिमोविच. नापोली मोस्टली सगळ्यांना माहिती असेल, मॅराडोना सारखा ऑल टाईम ग्रेटेस्ट प्लेअर खेळलेला आहे नापोलीला. ॲक्च्युली मी आणि प्रिया दोघे येणार होतो, बट ती इंडियामध्येच असल्यामुळे मी एकटा आलेलो आहे आणि मी शिव्या खात आहे की एकटा चालला आहे, एकटा मजा करतो आहे. काय करणार, वेस्ट गेले असते ना तिकीट्स. ऑलरेडी तिचं एक तिकीट वेस्ट केलेलं आहे. रिसेलिंगला टाकलं होतं तिकीट, बट नाही गेलेलं आहे ते. ऑलमोस्ट एवढी बेकार थंडी आहे, बसची वाटत नाही तिथं. तर मी आता चाललेलो आहे कॉफी घ्यायला. एक इंजुरी ब्रेक आहे, तर तिकडे ते होईपर्यंत एक पटकन आपण एक कॉफी घेऊया. नापोलीने गोल मारलेला आहे, 1-0 झालेला आहे स्कोर. नापोली 1, AC Milan 0. That was a great chance, missed again by AC Milan. आणि त्यांच्याकडे एक प्लेअर आहे जो की आमचा फॉर्मल चेल्सी प्लेअर आहे, जो की ज्याचं नाव आहे एनकुकू. त्याला 10-12 चान्सेस भेटतात तेव्हा कुठे तो गोल मारतो. आतापर्यंत 2दा हागलेला आहे. सॉरी फॉर माय लँग्वेज, बट अशाच प्रकारची लँग्वेज यूज करतो आम्ही खेळताना. कोणते एवढ्या जोरात ओरडतोय. Added time. 2 minutes added. Napoli 1, AC Milan 0. And maybe it will be 2-0 now, the way they are attacking. My friend, how are you feeling? Good, very good. I hope Salah will win today. AC Milan will win? AC Milan will win. I'm sure. 2-1. 2-1? 2-1. And how do you feel this kind of a football you are watching in Saudi Arabia? What? How do you feel the European football you are watching in Saudi Arabia now? I think they interested to see more about Saudi. Yeah. And we are also very lucky that we can see the European clubs are coming here and for sure, playing, yes. and a lot of good players are coming Yeah. into the local Saudi clubs. It's easy to watch many Yes, yes. matches. And next month we have Atletico, we have Barcelona. Barcelona Yeah. in Jeddah. Yeah, good. Team Maldi. तर हा होता आमचा ब्लॉग. मस्त मॅच झाली. AC मिलानकडून एवढं काही बघायला भेटलं नाही, बट नापोली प्लेड वेल. मस्त मजा आली. आणि एक गोल बघायला भेटला मस्त असा डोळ्यासमोरच, म्हणजे आम्ही खूप जवळ होता. हॉलंडनी मस्त फार पोस्टला एक गोल मारला आणि तो शॉट घेता आला नाही मला, कारण की मी फोन साईडला ठेवलेला आणि मी मॅच बघत होतो. कारण मॅचवर जर कॉन्सन्ट्रेट करत होतो. आय मीन एक दोघं जण खेळत होती चांगली, पण एवढी नॉट दॅट ग्रेट, पण ठीक आहे. ओके झाली मॅच. आणि
येस मॉडरीच आला होता शेवटच्या 20-25 मिनिटामध्ये. तर त्याचा गेम बघितला, ऑलरेडी पाहिलेला आहे गेम त्याचा. इट वॉज अ गुड इव्हनिंग म्हणता येईल. आणि तर हा होता आजचा ब्लॉग. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.